सर्वांसाठी आनंदाची बातमी तर आता जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांग तिन्ही योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. राज्य सरकारकडून तिन्ही योजनेचे पैसे 1500 रुपये ते 2500 याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं जमा केलेले आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणते यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, दिव्यांग तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जी काही पैसे आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता काही लाभार्थ्यांचे सुमारे 2 ते 3 हप्ते रखडलेले असेल ते सुद्धा खात्यामध्ये इथं येत आहेत. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता काही लाभार्थ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला 1500 आले, काही लाभार्थ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला 1500 रुपये आले, तर काही लाभार्थ्यांना 2500 तर 3000 पर्यंत जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळांचे पैसे इथं येत आहे. तर आता यामध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की इथं 2500 याप्रमाणे पैसे इथं येत आहे. तर आता 2500 कसे प्रकारे, तर आता जर तुम्हाला पहिले 1500 रुपये इथं मिळत होते तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या निधीमध्ये वाढ, तर 1000 रुपये वाढ झालेली आहे. तर आता तुम्हाला मिळत आहे तब्बल 2500 रुपये. तर आता आपण हे जिल्हे बघितलेले आहे बीडपर्यंत. यानंतर येते आपलं लातूर, उस्मानाबाद, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. पैसे खात्यामध्ये इथं जमा होत आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. यानंतर इथे आपलं सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई तर आता जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहे. तर आता आज राज्यातील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं 2500 रुपये जमा होत आहे. यानंतर किती आर्थिक मदत इथं मिळत आहे, तर आता काही लाभार्थ्यांचे कमेंट्स इथं येतात की आम्हाला 1000 रुपये जमा झालेले आहे, काही लाभार्थ्यांचे 1500 रुपये, काही लाभार्थ्यांचे 2500 याप्रमाणे पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहे. तर कधी कधी 2 ते 3 महिन्याचे पैसे एकत्रच इथं जमा केले जाते. तर आता कोणाला लाभ मिळतो यामध्ये निराधार महिला, विधवा महिला, दिव्यांग नागरिक, 65 वर्षावरील वृद्ध नागरिक, अनाथ मुले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे तर अशांच्या खात्यामध्ये 2500 रुपये याप्रमाणे पैसे तर जमा होत आहे. आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांग तर अशा लाभार्थ्यांसाठी 3 योजनेचे पैसे एकत्रच इथं जमा होत आहे आणि नवीन फॉर्म देखील इथं सुरू झालेले आहे. आता हे जे पैसे आहेत ते थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे. ज्यांचं कोणाचं बँक पासबुकला आधार लिंक नाही, बरेच दिवसापासून त्या बँक खात्यामध्ये व्यवहार नाही, ज्यांचं बँक खातं बंद पडलेलं आहे तर अशांनी व्यवस्थित सुरू करून घ्या. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या निधीमध्ये जे काही 1000 रुपये इथं वाढ करण्यात आलेली आहे. तर आता यामध्ये बरेच जे काही प्रकार यामध्ये मोडतात, ज्यामध्ये दिव्यांग आहे तर असे संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये मोडतात. तर आता राज्य सरकारकडून जे काही 1000 रुपये निधीमध्ये वाढ याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर तुम्हाला यामध्ये पहिले 1500 रुपये इथं मिळत असेल, 1500 रुपये दरमहा, आता 1000 रुपये निधीमध्ये वाढ झाली तर तुमच्या खात्यामध्ये इथं 2500 याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथे जमा होतील. आधी पैसे मिळत होते तर काही लाभार्थ्यांनी तर जे काही 600 ते 1000 तर आता त्यांच्या निधीमध्ये तब्बल 1000 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांग अशा लाभार्थ्यांना पैसे तर खात्यामध्ये येत आहेत. आता तुमच्या खात्यामध्ये 1500 आणि 2500 तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट 2500 रुपये जमा झाले. तर आता यामध्ये 2-3 हप्ते एकत्रच प्रलंबित हप्ते निधी वितरित सुरू. तर आता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1500 ते 2500 पर्यंत पैसे तर डीबीटीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे तर येत आहेत. आता ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर तुम्ही काय करायचं आहे, तहसीलमध्ये किंवा महिला बाल विकास अधिकारी यांना लेखी अर्ज द्यायचा आहे. तर आता पैसे खात्यामध्ये इथं येण्यासाठी आता जे की आपल्या निधीमध्ये 1000 रुपये वाढ केलेली आहे. तर आता जर तुम्हाला पहिले 1500 किंवा 1000 रुपये मिळत होते तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थ्यांना पैसे तर डीबीटीच्या माध्यमातून तिन्ही योजनेचे पैसे तर जमा होत आहे. तर प्रति महिला व बाल विकास अधिकारी तर हे तुम्हाला अशा प्रकारचं तुम्हाला प्रतिमध्ये लिहायचं आहे तुमचा जिल्हा, विशेष संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ, दिव्यांग अनुदान रक्कम खात्यात न जमा झाल्याबाबत. तर इथं तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव लिहा, तुमचा तालुका, जिल्हा हे तुम्हाला लिहायचं आहे. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला हा जो महिना आहे जशाचा तसा तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तसाच महिना तुम्हाला इथं लिहायचा आहे.
तर आता तिन्ही योजनेचे पैसे एकत्र इथं खात्यामध्ये जमा होत आहे. यानंतर तुमचं नाव लिहायचं आहे, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर आणि बँकेचे नाव. तर त्याचप्रमाणे बँक खाते क्रमांक लिहायचा आहे, व्यवस्थित लिहायचं. बँक खाते क्रमांक चुकू द्यायचा नाही, अन्यथा दुसऱ्याच्या खात्यामध्ये पैसे तर जाऊ शकते. अर्जदाराची सही लिहा, दिनांक आणि तुमचे नाव लिहा. तर हे जे अर्ज आहे तुम्हाला महिला व बालविकास अधिकारी तहसीलमध्ये द्यायचं आहे. तर आता तुम्हाला एक हयातचा दाखला देण्यात येतो. कायचा हयात? म्हणजे जीवित आहे की नाही ते दरवर्षी तुम्हाला तहसीलमध्ये नेऊन द्यायचा राहतो, तरच तुम्हाला पैसे तर तुमचे सुरळीतपणे इथं सुरू राहतील. तुम्ही अर्ज दिला की नाही लगेच चेक करा.